पंढरपूरमधील प्रदर्शना रोड, संभाजी चौक, तानाजी चौक हे पावसाने पूर्णपणे भरलेले आहेत. रस्ता कुठे आणि पाणी कुठे हे नागरिकांना व वारकऱ्यांना समजेनासे झाले. आषाढी वारी होऊन काही दिवसच झाले, तोपर्यंत पंढरपूरमध्ये प्रत्येक ठिकाणी पाणी साचलेलं आढळून आलं. नेमकं नगरपालिकेला लाखो रुपयाचा जो निधी येतो तो खर्च होतो कुठे हे कळेना. नेमकं नगरपालिका अधिकारी आणि नगरपालिकेचा निधी कुठे गेला याची नागरिकांमध्ये चर्चा आणि त्याचबरोबर संतापाचं वातावरण देखील निर्माण झाले. पंढरपूर नगरपालिका लाखो करोडोंचा निधी दरवर्षी येतो, परंतु त्या दर्जाची कामे पंढरपूरमध्ये होत नाहीत. जसा निधी येतो तशी कुठलीही कामे आढळून येत नाहीत. जर निधी येत असता तर कामे पण त्या पद्धतीची झाली असती असं नागरिकांचं मत आहे. पंढरपूरमधील नागरिकांमध्ये अशी चर्चा केली जात आहे की अजून किती दिवस असे चालणार. पंढरपूरचा निधी नेमका कोणासाठी येतो, अधिकाऱ्यांसाठी का अजून कुणासाठी हे समजणं कठीण झालं आहे. ज्ञानेश्वर पाणी पडतं मठापडतं थोडंसं पुढं आलेली गुडघे एवढे जास्त पाणी असते. पाणी संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पुढं जवळजवळ 100 ते 200 मीटर पुढं पाणी असते. पाणी गुडघे एवढे वर असते. बाया माणसांना, महिलांना आणि लेडीज मुलींना चालण्यात पूर्ण त्रास होतो. म्हणजे पाऊस पडल्यावर प्रत्येक वेळेस असंच होते काय? प्रत्येक वेळेस पाऊस पडल्यावर असं होतं. यात कोणते आम्ही वारंवार नगरपालिकेकडे मेंबरकडे तक्रारी दिली आहेत, तर कोणतेही मेंबर आणि कोणत्याही नगरपालिकेच्या सीओने वगैरे कोणीही याच्याकडे लक्ष दिलं नाही किंवा पूर्णपणे दुर्लक्ष करतात. हे कुठला मार्ग आहे? हा प्रदक्षिणा मार्ग आहे. मेन प्रदक्षिणा मार्ग आहे. प्रदक्षिणा मेन रोड आहे. हे कुठला चौक आहे? हा संभाजी महाराज चौक आहे. संभाजी महाराज चौकाचे आम्ही समोरच राहणारे सतीश ज्ञानेश्वर तुकंदी मी बोलत आहे.